हॅलो फ्रेंड्स, आज आपण क्वेश्चन नंबर 4 बी समरी रायटिंगचा जो क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्याविषयी थोडंसं बोलणार आहोत. समरी रायटिंगचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला जो अनसीन पॅसेज दिलेला असतो, क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो अनसीन पॅसेज दिलेला असतो त्याच पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची असते आणि या समरीसाठी तुम्हाला 5 गुण हे दिलेले असतात. चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही अनसीन पॅसेज वरचे प्रश्न सोडवता त्याच वेळेला तो पॅसेज तुमचा थरली 2दा वाचून झालेला असतो आणि प्रश्न उत्तर लिहिताना अधिक तो तुम्हाला समजलेला असतो आणि त्यामुळे त्याची समरी लिहिणं हे सोपं जातं, किंबहुना ते सोपं गेलं पाहिजे. समरी लिहिताना काही मुद्दे आपण लक्षात ठेवणं खूप आवश्यक असतं. आपण काय करूया की गेल्या वेळेला म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पॅसेजेस क्वेश्चन नंबर 4A च्या सरावासाठी घेतले होते त्याच पॅसेजेसचा उपयोग आपण समरी रायटिंगसाठी करूया, कारण परीक्षेलाही तुम्हाला तसंच लिहायचं असतं किंवा तसंच लिहिणं अपेक्षित असतं. ओके, पहिला आपण पॅसेज पाहिला होता टीव्ही वरचा आणि हा पॅसेज आपला व्यवस्थित वाचून झालेला होता. हा पॅसेज वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं होतं की हा पॅसेज मध्ये टीव्हीचे फायदे सांगितलेले आहेत किंवा टीव्हीने कोणकोणत्या गोष्टी साध्य होतात ते सांगितलेलं आहे. सुरुवातीला पॅसेजच्या आजचे यंगस्टर्स जे आहेत हे टीव्हीचा वापर जास्त करतायत, अभ्यासापेक्षा जास्त ते टीव्ही पाहतायत, या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे. परंतु टीव्हीचा उपयोग आपण आपलं ज्ञान वाढवण्यासाठी कसा करू शकतो, टीव्हीमुळे सगळं जग कसं एकत्र आलेलं आहे, ग्लोबल विलेज बनलेलं आहे. शाळा कॉलेजेस मधले जे विषय आपल्याला अधिक डेप्थने शिकता येतात यासाठी टीव्हीचा उपयोग होऊ शकतो. हे सगळं या पॅसेजमध्ये आलेलं आहे. आता जेव्हा समरी लिहायची असते त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की कटाक्षाने जशीच्या तशी वाक्य उचलणं पॅसेज मधली हे टाळलं गेलं पाहिजे. बरेचदा मुलं असं करतात की मी बघितलंय की समरी लिहिताना सुरुवातीची 3-4 वाक्य लिहितात, मधली 2-3 वाक्य लिहितात, शेवटची 2-3 वाक्य लिहितात आणि अशा रीतीने ते समरी रायटिंग करतात. पण समरी लिहिण्याची ही पद्धत नाही. समरी लिहिताना तुम्हाला जर या प्रश्नामध्ये चांगले मार्क हवे असतील आणि ते अगदी सहज मिळू शकतात थोडेसे प्रयत्न केले तर, समरी रायटिंग हे तुमच्या भाषेत अपेक्षित असतं. काही वाक्य अर्थातच तुम्ही तिकडनं घेऊ शकता, नाही असं नाही, पण सगळी वाक्य जशीच्या तशी तिकडची उचलून लिहिणं उदाहरणासकट, तर त्याला समरी रायटिंग म्हणता येणार नाही. बरेचदा आम्ही सांगतो की जेव्हा शक्य असेल तेव्हा तिकडची उदाहरणं जी आहेत ती समरीमध्ये घेऊ नका. ओके, पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशा प्रकारे आपण उदाहरणं घ्यायची नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही दिलं असेल ते समरीमध्ये शक्यतो नाही आलं तर उत्तम. आणि सोप्या भाषेत तुम्हाला जे समजलं आहे हा उतारा वाचून हे मांडणं म्हणजे समरी रायटिंग आहे. त्यानंतर त्याला योग्य ते शीर्षक देणं. तुम्ही जो उतारा स्वतःच्या भाषेत स्वतःच्या शब्दात लिहिणार आहात त्याला योग्य ते शीर्षक देणं हेही फार आवश्यक आहे. आता समरी रायटिंगचा पहिला नियम म्हणजे जो दिलेला उतारा आहे त्याच्या 1/3च तुम्ही पॅसेज लिहायचा आहे. तर तुम्ही म्हणाल की बाई मग काय आम्ही सगळे शब्द मोजत बसायचं का किंवा वाक्य मोजायची का? त्याची गरज नाहीये. साधारण एकाच आकाराचा उतारा हा तुम्हाला अनसीन पॅसेज म्हणून दिलेला असतो, फार थोडा फरक असतो त्याच्यात. त्यामुळे समरी रायटिंगसाठी 7 ते 10 ओळी एवढ्या पुरेशा आहेत, फार फार तर 12. त्याच्यापेक्षा जास्त मोठी समरी तुमच्याकडनं अपेक्षितच नाही आहे. ठीक आहे. आता हा जो उतारा आहे हा आपण वाचलेला आहे ऑलरेडी. आता ह्याच्यावर आपल्याला जेव्हा समरी लिहायची असते त्यावेळेला थोडा वेळ स्वतःला देऊन या उतार्यातली सेंट्रल आयडिया काय आहे
काय सांगितलेलं आहे या उतारामध्ये याचा आपल्या मनाशी थोडासा विचार करा आणि त्याच्यानंतर त्याची समरी लिहायला घ्या. आता ह्या उतार्याचं आपण बघूया की ह्याची समरी कशी लिहिता येईल ते आपण पाहूयात. Lot of youngsters spend more time before TV sets than in studies. असं मी पहिलं वाक्य लिहिलंय. आता मेनीच्या ऐवजी इथे मेनी ऑफ यंग पीपल असं आहे. त्याच्या ऐवजी बघा मी शब्द माझे घातलेले आहेत तिथे. मेनीच्या ऐवजी मी लॉट ऑफ हा शब्द वापरलेला आहे. यंग पीपलच्या ऐवजी मी यंगस्टर्स या शब्दाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे इथे स्वतःचे शब्द घालणं हे खूप आवश्यक आहे. वाक्यरचना थोडीफार बदलणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि यासाठी तुमच्याकडे शब्दसंपत्ती ही चांगली असली पाहिजे. तुमचं जर अवांतर वाचन असेल इंग्रजीचं किंवा अशा प्रकारे समरी रायटिंगचा सराव असेल तर फार सहजरित्या तुम्ही हे करू शकता. लॉट ऑफ यंगस्टर्स स्पेंड टाइम बिफोर टीव्ही सेट्स दॅन इन स्टडीज. आता त्यांनी क्लासरूम विथ देअर टेक्स्ट बुक्स असं म्हटलंय, त्याच्याऐवजी मी सरसकट स्टडीज असं म्हटलं. टीव्ही हॅज अफेक्टेड their lives. TV has affected the lives of many young people and they are not aware of it. आता इथे कुठेतरी असं आहे की बिफोर वी रिअलाइज इट, तर रिअलाइजच्या ऐवजी मी अवेअर ऑफ ही फ्रेज वापरलेली आहे. ओके, तर देर आर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ टीव्ही सच ॲज it brings people closer. It gives us information of current events very fast. It is an excellent medium of education and entertainment. We can learn many subjects thoroughly from TV. We can see the places and wonders of nature sitting at home. बस इतकी मला वाटतं मी एक 8 ते 9 वाक्य लिहिलेली आहेत आणि तेवढी समरी ही पुरेशी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडचे शब्द जसेच्या तसे वापरणं मी टाळलेलं आहे. जसं प्रोव्हाइड्स असा शब्द इथे आहे, त्याच्याऐवजी मी इथे गिव्ज असा शब्द वापरलेला आहे. ओके, इथे इन ग्रेटर डेप्थ असं म्हटलेलं आहे, त्याच्याऐवजी मी थरली या शब्दाचा वापर केलेला आहे. तर अशा रीतीने स्वतःचे शब्द हे मी इथे घालण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही बघितलं तर छोटी छोटी वाक्य बनवलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स कमी होतील. अशा रीतीने ह्या उतार्यातनं जे मला समजलं ते हे 8 ते 10 ओळींमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, जसा तुम्हीही करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात आधी उताराला शीर्षक द्यायला विसरायचं नाहीये. तर इथे या उताराला तुम्ही शीर्षक काय देऊ शकता? असं देऊ शकता की दोन्ही म्हणजे डिसएडव्हान्टेज आणि ऍडव्हान्टेज दोन्ही सांगितल्या टीव्हीचे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो टीव्ही अवर फ्रेंड ऑर एनिमी क्वेश्चन मार्क देऊ शकतो टायटल म्हणून, किंवा वर्ल्ड ऑफ टेलिव्हिजन असं टायटल देऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते टायटल तुम्ही देऊ शकता. ऑफकोर्स ते या उतार्याशी रिलेटेड असलं पाहिजे, ह्याची मात्र काळजी तुम्ही घ्यायची आहे. तर अशा रीतीने टायटल द्यायचं आहे आणि खाली तुम्ही त्या उतार्याचा गोषवारा जो आहे, त्याची समरी जी आहे, सेंट्रल आयडिया जी आहे ती लिहिणं अपेक्षित आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 ओळींपेक्षा जास्त मोठी समरी अपेक्षित नाही. ओके, मला वाटतं हे समजलेलं आहे तुम्हाला. अजून एक उतारा आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिला होता, घनकचरा व्यवस्थापनाविषयीचा तो उतारा होता. तर त्याची पण समरी कशी लिहायची हे आपण पाहूया, म्हणजे आपल्याला अजून नीट कळेल. उतारा तुम्ही ऑलरेडी वाचलेला आहे, मी सुद्धा एकदा तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. सो त्यामुळे मी परत आता हा उतारा वाचत नाही. ह्याच्यावर समरी कशी लिहिता येईल ती लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
All over India, we are facing the problem of depositing solid waste. This problem is more acute in Delhi. Housing colonies are disorganized in this problem. Legal garbage dumps are flooded and illegal garbage dumps are increasing. 5% of Delhi's land is full by the garbage. Many diseases are spreading due to this garbage. आता इथे मी जेव्हा हे वाक्य म्हटलं की मेनी डिझिजेस आर स्प्रेडिंग ड्यू टू दिस गार्बेज, तर इथे या उतार्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी खूप सारी उदाहरणं दिली आहेत. इन्फिशियस डिसीजेस लाईक प्लेग, ट्युबरक्युलोसिस वगैरे वगैरे बरीच स्किन डिझीज पर्यंत वेगवेगळ्या डिझिजेसची नावं आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही उदाहरणं जशीच्या तशी उचलून तुमच्या समरीमध्ये लिहिणं जर टाळता आलं तर टाळलं उत्तम. उदाहरणं द्यायची गरज नाही, अगदीच अनअवॉइडेबल असेल तर तुम्ही देऊ शकता, असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. पण फॉर अ गुड समरी इट इज ऍडवायजेबल नॉट टू गिव्ह एक्झाम्पल्स विच आर ऑलरेडी देअर इन द पॅसेज. तर त्यामुळे मी डिझिजेसची नावं इथे न देता फक्त असं म्हटलंय की मेनी डिझिजेस आर स्प्रेडिंग ड्यू टू दिस गार्बेज. Scientific management of garbage is a need of an hour. An indigenous scheme, a cleaning brigade, have launched in many colonies of Delhi. Since last year and a half, it is expanding and serving many more people from Delhi. अशा रीतीने हा उताराचा जो गोषवारा आहे हा मांडण्याचा प्रयत्न किंवा समरी लिहिण्याचा प्रयत्न हा मी केलेला आहे. आता इथे सुद्धा बरेच जे शब्द आहेत, या शब्दांच्या ऐवजी मी स्वतःचे शब्द वापरले. तुमच्या लक्षात आलं असेलच कदाचित की इथे ओव्हरफ्लोईंग असा शब्द आहे. ओव्हरफ्लोईंग गार्बेज असा शब्द होता, त्याच्याऐवजी मी फ्लडेड हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर इथे चोक्ड बाय द गार्बेज असं म्हटलं होतं, तिथे मी फुल ऑफ गार्बेज असं म्हटलेलं आहे. किंवा दिल्लीआइट्स म्हणजे दिल्लीतले लोक, याच्याऐवजी मी पीपल फ्रॉम दिल्ली किंवा पीपल ऑफ दिल्ली असं म्हटलेलं आहे. तर अशा रीतीने शब्द जे आहेत ते तिथले शब्दांच्या ऐवजी माझे स्वतःचे शब्द घालण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या उतार्याप्रमाणेच इथे सुद्धा कमीत कमी वाक्य ही इकडची जशीच्या तशी उचलली आहेत आणि स्वतःची छोटी छोटी वाक्य करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. अर्थातच उताराला शीर्षक देणं हे फार आवश्यक आहे. आता या उताराला तुम्ही काय शीर्षक देऊ शकता? प्रॉब्लेम ऑफ गार्बेज हे शीर्षक येऊ शकेल, किंवा दिल्लीच्या ह्याच्यावर म्हणजे गार्बेजवर जास्त फोकस केलाय त्यामुळे गार्बेज अँड दिल्ली हाइट्स अशा रीतीचं एखादं शीर्षक तुम्ही देऊ शकता, किंवा अजूनही तुम्हाला जे काही शीर्षक सुटेबल वाटेल त्या शीर्षकाचा वापर तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्याला 5 मार्क आहेत. तर स्वाभाविकच तुमच्या मनात हा प्रश्न येणं आहे की या मार्कांचं डिव्हिजन कसं आहे, किंवा उत्तर लिहिताना आम्ही कशा प्रकारे ह्याचं उत्तर लिहायला हवं. तर उत्तर कसं लिहायचं हे तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला, पण मार्कांचं डिव्हिजन कसं असणार आहे ते पण आता दाखवते बघा. टायटल जर तुम्ही छान लिहिलं सुटेबल, उतारायला अनुसरून टायटल, मला ते आवडतंय की नाही हा भागच नाहीये. परीक्षक म्हणून जेव्हा मी ते टायटल वाचेन तेव्हा ते उतार्याशी संबंधित टायटल असेल तर तुम्हाला तिथे 1 मार्क मिळून जातो. टायटलला 1 मार्क आहे. त्यानंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम जी आहे त्या उतार्याची, ही तुमच्या शब्दात तुम्ही मांडणं किंवा ती तुम्हाला समजली आहे हे आम्हाला 1-2-4 ओळींमध्येच समजून येतं, त्याला 2 मार्क आहेत. ओके. आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज, इथे ग्रामॅटिकली करेक्ट लँग्वेज वापरणं आणि शक्यतो तुम्हाला वाटलं तर स्वतःच्या काही फ्रेजेस तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता.
तर तुमची भाषा शैली जी आहे याला 2 मार्क आहेत. असे एकूण 5 मार्क हे या समरी रायटिंगसाठी दिलेले आहेत. टायटलचा 1 मार्क तुम्हाला अगदी सहज मिळू शकतो. उतारा नीट वाचलात तर तुम्हाला त्याची सेंट्रल आयडिया किंवा काय सांगितलेलं आहे त्या उतार्यामध्ये ते समजेल. तर त्या आणि ते तुमच्या शब्दात तुम्हाला मांडता येईल, त्याचे 2 मार्क मिळू शकतात. साधी सोपी भाषा वापरलीत, कमीत कमी ग्रामॅटिकल मिस्टेक्स केल्यात, तर त्याचेही मार्क मिळवता येतात. म्हणजे व्यवस्थित जर तुम्ही समरी रायटिंग केलं, तर मला वाटतं एक 3.5 ते 4 मार्क तुम्हाला या समरी रायटिंगमध्ये सहजपणे मिळू शकतात. यासाठी किमान एक 5-6 समरी रायटिंग्स लिहायचा प्रयत्न करा आणि तुमच्या शिक्षकांकडनं ते तपासून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काही चुकतंय का? हं. शिवाय तुमचं वाचनही होईल काही बाहेरच्या उतार्यांचं त्या निमित्ताने. हां. आणि होऊ शकतं की त्यातलाच एखादा उतारा परीक्षेला येईल. सो मग तर काही प्रश्नच येणार नाही. राइट? तर अशा रीतीने तुम्ही हे समरी रायटिंग मला वाटतं खूप छान प्रकारे लिहू शकाल आणि त्याचे मार्कही चांगले मिळवू शकाल. ओके? याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, अजून काही प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की आम्हाला विचारा. समरी रायटिंगचा जो भाग आहे, तो मी आता इथेच संपवते.